बातमी पुण्यातनं समोर येते। पुणे बसच्या अपघाताचा थरार जो काल अपघात झाला होता। विहिरीच्या काठावर विद्यार्थिनींची भरलेली बस अडकली होती। सुदैवाने त्याची मोठी हानीही टळली होती। मात्र घटनेचा व्हिडिओ आता आज व्हायरल झालेला आहे। काल दुपारी ही घटना घडली होती। हडपसर सासवड रोडवर वडकी परिसरात मोठी दुर्घटना झाली होती आणि मोडक इंटरनॅशनल स्कूलची सुमारे 40 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी ही शाळेची बस विहिरीत पडता पडता वाचलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार बस रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीजवळ पोहोचली असता चालकाचा ताबा सुटला आणि रस्त्याच्या स्थितीमुळे बसचा तोल गेला। मात्र बस विहिरीत कोसळण्यापूर्वीच अडकली, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली। आपल्यासोबत अभिजित पोते जोडले गेलेले आहेत। अभिजित, आपण पाहतोय विहिरीजवळ बॅरिकेड्स लावलेले आहेत आणि त्या ठिकाणी ही बस अडकली। मात्र चालकाचा ताबा कशामुळे सुटला त्याची काही प्रतिक्रिया समोर आली आहे का? खरं तर हा सगळा जो व्हिडिओ व्हायरल होतोय ना, तो काल दुपारचा आहे। काल दुपारी जे स्कूल आहे ते सुटल्यानंतर जे जवळपास 30 ते 40 विद्यार्थी आणि काही शिक्षक या बसमधून घरी जात होते आणि त्याच वेळेस ही बस हडपसर सासवड रोडवर जो वडकी नाला आहे, खरं तर तो सगळा जो एरिया आहे त्या रस्त्यावरून जाताना डिवायडरच्या बाजूला एक कोरडी विहीर आपल्याला दिसते आणि त्याच विहिरीच्या काठावरती हा सगळा थरार जो आहे तो झालेला पाहायला मिळाला। प्राथमिक माहितीनुसार जो चालक आहे, जो स्कूल बसचा चालक आहे, त्याचा तोल गेल्यानं ही गाडी जी आहे ती त्या लोखंडी बॅरिगेटला धडकली आणि तिथे अडकली। बाजूलाच ही विहीर होती, पण सुदैवानं मोठी हानी काल टळलेली पाहायला मिळते। कारण सोलापूरची घटना ताजी आहे। अगदी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या जवळपास 7 ते 8 जणांनी आपला जीव गमावला होता। ती त्या पार्श्वभूमीवर आता राज्यभरात ह्या ज्या रस्त्याच्या कडेला विहीर आहेत त्यांचा प्रश्न आहे। मुळात म्हणजे ही जी विहीर आहे ना, ती कोरडी विहीर होती। मोठी दुर्घटना झाली असती, अगदी काठावर ही बस अडकली आणि देवाच्या दयेनं काल दुपारी काहीच झालं नाही। आता या सगळ्या प्रकरणी जो आहे तो सोशल मीडियावरती हे सगळे व्हिडिओ व्हायरल झालेत। जे स्थानिक आहेत त्यांनी माहिती दिली। आपण पाहतोय की या बॅरिकेड्समुळे ही विहिरीमध्ये पडण्यापासून बस वाचलेली आहे।